श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तटविहारा देवा वरद पाणीधरा दासगणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्य असे मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून राहू आनंदी सदा मन तुझे भजन कराया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्ट लावून घेऊ नये म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय आहे शेगावी. शेगावीचा ज्ञान गबसती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निवळ. समुद्राचे आटल्याने निरवा पुष्पतरूंचा गेला भर कोण त्यांचे करणार कौतुके या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची असे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीची तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहे ते भेटले परी तेच ठाई भाविका. तशी ती शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रति दिवशी यावे त्याने मठासी बैसून या समाधीपासी स्तवन करावे एकेनिष्ठे. एकदा असे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याचा विजयदशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिदा मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात. तै कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयदशमी म्हणून पोराबाळाचे कपडे अलंकार अंगाचे करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वर्षेपरीने योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका मनीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थांची ही का रीती. संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले. जाणतो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगेन छडीपतीसी तो करीतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको यामध्ये ना काही सार धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर. पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाई अनाठाई. पेरलेल्या विजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस तिने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले काही प्रत्यंतर महाराज येथे साचार सोडून द्यावा खूप विचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणीच धनदौलत कोणाची तून वाही चिंता त्यांची ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. त्या गणपतरावाची निष्ठा समर्थपतीसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण जरी जांजळाला ऐसाचा अनुभव एक वेळा बोरी बंदरावरी आला तो एका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे. काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मणा आला जाया घरी तो आघाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस अजानबाहू उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहेस शिष्य असे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा. पुत्र शोक बापटाशी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले ते उभयंत्याच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास. हे कैसे विचारला असं सांग मला यावेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण. म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला. बोरी बंदर टेशनासी मग लक्ष्मण येई घरी वागू लागला पहिल्या परी प्रतिवर्षी आपल्या घरी. पुण्यतिथीची प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित्य गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर
होता रेव्हेन्यू ऑफिसर. त्याच्या गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा. दिवसभर मोजणी केली. पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभोली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांची दर्शन, असा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगी दमनी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तई तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून. आभाळा आले भरून याचा विचार कराया, मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार, जा दमनी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमनी, आला लगेच घेऊन. जोशी आत बसून जाऊ लागले शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पहिले तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कटकटाट करी चपला, मन नदीला पूर आला, क्षणा माझी भयंकर, वेग वर्ष मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याची या शपरात उडू लागला हो. शिपाई म्हणे, कुतुबुद्दीन साहेब, इथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपायासी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निज मानसी, बाहू लागले समर्थाशी, करुणायुक्त वचन, हे समर्था गजानना, रक्षणा आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हाटे. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणाधन, करी आमुचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले, समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, ते आता परियेसा. ऐशा महापुरातून पैल तटा पावली दमनी, उभी राहिली येऊन सडकेवरी शेगावाच्या. असे प्रकार पाहता आनंदले उभयंता. पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडी दिले. जोशी शेगाव प्रति आले, एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला. पालखीचा पहिला सोहळा, दुसऱ्या दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी. बाळाभाऊ चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्याची काही रुपये अतिवर्षी जोशी देते झाले. वा साकल्ये कथिले वर्तमान, बाळाभाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण, तुम्ही घाला माझ्यास्तव, का की मला रजा नाही, काम जरुरीचे पाही, असे सांगून लवलाही. जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणारा. हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा झाला. त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसी, परी व्यापार सोडवेना, चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना. त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजेरी. स्वस्त न बसती व्यापारी राहते सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरना गेला घरात विनायक आसरीकरांच्या. तो इतक्यात तेथे आलाय भिकारी बुध हो मला. भिक्षा काही मागण्याला आसरीकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी, बना तिची मळकट, कंप वायूने शरीर कांपत होते वरच्यावर. त्यास पाहता आसरीकर चिंती परम कोपले, जा बेट्या मागल्या दारी, तेथे मिळेल भिक्षा करी, नको चढूस पायरी ओसरीची वेळा, परी ते बोल त्याचे, भिक्षेकरीन मानिसाचे, येऊन वरती ओसरीचे, यादवा सानिध्य बैसला, घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी. भिक्षापात्र भिकारी, यादव सुभेदाराचा. यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येथ बैसला येऊन. त्याते पाहता न्याहाळून, तई तो भासला गजानन सुभेदार, कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीचं तेज अत्यंत, स्वरही त्याच्या परी सत्य, फरक इतकाच होता त्यात, कंप होता तनुला, तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती, हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पळतील आमच्या दृष्टीशी, काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्याकाऱ्यानं, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे श्री गजानन कारणे, शेरणी वाट गुळाची, ते वायदे करीसी वरचेवरी, ते मी ना आता मानणार. तोटा 10,000 तुझं व्यापारी आला ना, त्याचा विचारा अंतरी, करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिशातून. असे भिकारी बोलता सुभेदार झाला देता. काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतक्यावरी, होत नाही दे लवकरी. आणखी रुपये काही मला, पुन्हा रुपये काढले भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसरीकर. यादवराव एकटा बसला होता आसरीकरांच्या ओसरीला. ते पाहून बोलला, सुभेदाराशी येणे रीती, संशय गजाननाविषयी, का घेतोस चित्ती पाही,
कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा, तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एका वार, माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा, तू मजला मुलापरी कारे लाजसे अंतरी, असे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयाने, फिरविला नखशिकांत अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात आसरी करत ओसरीला, रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुता परी तपास केला गावात, परीनं थांग लागला, शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन, सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय. तर सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकाव्यासाठी साच्या, वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत, येती झाली त्या बहुत, त्याने यादव चितांत समाधान पावला आणि निश्चय असा केला, जो भिकारी भेटेला तो होता समर्थ भला. श्री गजानन योगीराज समर्थ आपल्या भक्ताशी रक्षण करीती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे झाली, म्हणून तेथे जाण्याला खामगावहून निघाला, सहकुटुंब मठात आला, दयाश्रीचे दर्शन, गाडी गेली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलण्या रेने येती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही, तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित, आज ऐसे विपरीत का हो मनी आणले, ह्याहून आते व्यती पाप ते आणावे मनात, कवर सांगे त्या प्रत, मला निकट आहे बहु, आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा एक आडी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमनी माझी बसून, रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निज पतीच्या वियोगी, तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी, गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काटावर एका भव्य तलावाच्या, म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला, हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी, खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसली विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला, तू तेल्हाऱ्याचं म्हणून तुझी गाडी केली जाणं, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले, काय होत असं दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसती कशी ना सांग मज, तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचर, मग आडमार्गावर गाडी कशी आली तुझी, असे कवर बोलता गाडीवाला जोडी हात, का हो मजला शिव्या देता, म्यानं अपराध केला की, मी हमेशा भाडे करतो, तेल्हाऱ्यावने येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघ्या माहीत मज, बैलही ना कोठे वळले, ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा ना रस्ता तेल्हाऱ्याचा, मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित काकी मीही निघालो, बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी, हे भयंकर कानन, येथे म्हशी त्राता कोण, गजानन तुझं वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळाचा आवाज झाला, डॉक्टरांच्या कानी पडला, तिने आला थोडा धीर, गाडीवाल्याशी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाण आता. ते त्याने ऐकले, काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले, हे आपल्या गाडीसह हमरस्ता लागता भली. डॉक्टरांनी चौकशी केली, तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते, हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावाशी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास, आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाऊ तेल्हारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत, मानवाचे अवघे वेत सिद्धेच जाणे अशक्य, संतांच्या जे असले मनी तेच येईल घडोनी, भरोसा त्यांची चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तेल्हाऱ्याशी. आता पुढील गोष्टीची अवधान द्यावे श्रवणाते. एक रत्नास नामे नर होता जातीने भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा, त्यासी सोबनीचा रोग झाला. कोणी म्हणती सटवला, कोणी बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात, दिसू लागले अवघे हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडबडे, परीनं झाला उपयोग, मुलगी रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मुडीच सोडीना, पहा तयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतन सासी, आता औषध देई न देई असी, हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य. शक्य विचार सुज्ञ करावा निरंतर, उगीच फुल सागरावर बांधावया जाऊ नये. असे ऐकून रत्नास रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला,
आपल्या माणसी येवी तेवी मरते पोरं, माझी आता साचार पाहू करून एकवार. उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अति जवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडाव्या. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. अशी स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी येऊन ठेवलं असे द्वारी. नेऊन या समर्थांच्या आणि केल्या त्यासी नवस. पुत्र माझा उठल्यास शेरनी वाटीनं तुम्हास मी 5 रुपयाची. तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला. मी आहे आपला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात तुझ्या तुझे जरी झाले मृत, तरी अवघ्या वराड्यात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन. हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्रानं माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आजवृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून गेला. मुलं हातापायाला हलवायला लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणे. तो प्रकार पाहून लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहिलं कुठून त्या दर. सूर्याची समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे, प्रसाद समर्थांचा. संत कृपा अमूल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची. जवान 18 वर्षाचे, लाडेगाव सासरजीचे. हे असता गरोधर, प्रसंगाला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार कठीण श्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी. प्रसूतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वर अंमल बसविला. तो होता नवज्वर. थकून गेले डॉक्टर, औषधोपचार केले फार. आपल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत गुण आला. व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला. नामशेष देहातून. चंद्रभागा आजारी पडू लागली वरचेवरी. एकदा अकोल्या नेले खरी, औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती. कोणी नळ संग्रहणी बोलती, कोणी वैद्य असे म्हणती. क्षय झाला मुदीस या. मेळक एकाला नाही मुडी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी. अंगार लावा प्रति दिवशी, तीर्थ द्यावे प्यावयाशी समर्थांच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावर अवघा येत. हळूहळू त्या पोरी प्रत गुण येत झाला. तिला उठवत नव्हते शय्येशी, तीच आली दर्शनाशी. पायी चालत मठाशी. हे महत्व अंगाराचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी पावे देव. उपास्यापदी व्हाव, उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना, जानकाबाई सुदक्षिणा. परिदेव यज्ञ सुटेना. तो भोगल्या वाचून वाताचा झाला विकार. जानकाबाईचा साचार, पोटदुखे वरच्यावर. काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी. केली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेला ते बोलावे. कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य. काही बंधू लागले तेथ हा करणेचा प्रकार असे. काकी जितके असते जमेदार, त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपला दावी जोर, छेटूक करणी करून या. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले. गंडे बहुत बांधिले. करी जानकाबाईच्या पाटील घरचा श्रीमंत. तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत. अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, विड्याचे निदान करावे, काहीतरी सांगावे. धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करे. कांता बरी न होय बरी. बिचारा त्याने अखेरी अशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. देव ऋषी आता गजानन. तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्राप्त काढी करी स्नान मठा माझे. जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी. ते तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य. समर्थ समाधी लागून घाली लागली प्रदक्षिणा. गेल्या न त्या मात्र वाया. दया आली सद्गुरु राया. वात विकार जाऊन या. निर्दोष ती झाली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वाया. साची खरी निष्ठा मानवाची, जडणे तेथे अशक्य. समर्थांचा नंतर बाळाभाऊ गादीवर बसले. त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाख वद्य षष्टीशी शेगाव गेले वैकुंठाशी. त्याच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाचे स्वप्न पडले. नांदुरे ग्रामे भले ते थोडे सांगतो. हे माडी नारायणा, तू शेगावास करी गमना. रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटले. ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगाव माझारी. काही दिवस यांनी हे अधिकार चालविला ते ठाई. त्यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला.
पूर्वसुकृता वाचून संतसेवा न घडे जाणं, संतसेवेचे महापुण्य त्या पुण्यापार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या सांगण्याचा हिशोब कोणा लागे कधी. नि अज्ञान पामर मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवे वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते मी कथित केले, लेखणीने अक्षर लिहिले परी तेन तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी, निमित्त कारण होते खरी, लेखणीही लिहाव्या तैसेच तेथे झाले. मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहिवे ते स्वामी भले. श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मीही केले लेखन. येथे माझे मोठेपणा काहीच नाही विविध हो. स्वस्य श्री दासगणू विरचिता हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसाव्रत, कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु. श्री हरी परिणामस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ विशोध्याय समाप्त.